गुड इव्हनिंग समाधान. गुड इव्हनिंग सर. आज एक विशेष असा क्षण आहे आपल्या जीवनातला. आणि आपण आपल्या कम्युनिटी ग्रुपवरती पाहताय की सर्व आपले फॅमिली मेंबर्स तुम्हाला शुभेच्छा देतात आहेत. आणि याचं विशेष कारण म्हणजे आपण रूल बेस्ड ट्रेडिंग चॅलेंज आणि सिक्स फिगर अचिव्हर या दोन्ही गोष्टी अचीव्ह केलेल्या आहेत. येस. सर्वप्रथम मी विनायक पवार युनिव्हर्सल ट्रेडिंग अकॅडमी तर्फे आपल्याला यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपलं कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि आपली ही जी जर्नी आहे ही सर्व ट्रेडर्ससाठी, सर्व स्ट्रगलर्ससाठी एक प्रेरणास्थान आहे. आणि याची नेमकी सुरुवात कशी झाली ते आजपर्यंत आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. या पूर्ण टप्प्यांना आज आपण इथे या वन टू वन कॉलमध्ये क्लिअर करणार आहोत. तर काय आपण तयार आहात बोलण्यासाठी? हो सर, नक्कीच. समाधान, मला हे जाणून घ्यायला आवडेल की माझ्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदरचा तुमचा ट्रेडिंगचा प्रवास कसा होता? ऍक्च्युली मी ट्रेडिंग 2000 मागच्या वर्षी चालू केलं होतं, फेब्रुवारी महिन्यात, 2024च्या फेब्रुवारी महिन्यात. पण ते ट्रेडिंग मी असंच चालू केलं, युट्यूब बघून किंवा इंस्टाग्रामवर रील बघून, हे बघून की आपल्याला पण त्यातनं काहीतरी इन्कम सोर्स तयार होईल या हिशोबात. त्यानंतर मी एक बेसिकचा क्लास पण केला होता, ज्यात ते कॅश थोडक्यात एकदम बेसिक बेसिक गोष्टी मी शिकवल्या पण होत्या. आणि ऍक्च्युली प्रत्येक ट्रेडरची जी कथा आहे तीच माझी पण कथा आहे. सुरुवातीला लॉस होते, नंतर तुम्ही युट्यूबवर जाता, युट्यूबवर बघता ही स्ट्रॅटर्जी ती स्ट्रॅटर्जी, हे सपोर्ट ते सपोर्ट, हा ब्रेकडाऊन तो ब्रेकडाऊन. आणि ह्यातच आपण एवढा अडकून पडतो की एक पॉइंटला आपल्याला वाटायला लागतं की ज्यांच्याकडे ह्याबद्दलचं खरंच नॉलेज आहे आपण त्यांच्याकडनं काहीतरी टिप्स घ्याव्यात. मग ते बरोबर. आपल्याला टिप्स ऑफर करतात की बाबा तुम्ही आम्हाला महिन्याला एवढे एवढे पे करा, आम्ही तुम्हाला हे कॉल देऊ तो कॉल देऊ. शेवट महिन्याचे शेवट जरी तुम्ही बघितलं तरी तुम्ही रेडमध्येच क्लोज केलेलं असतं. एका बरोबर. दिवस तुमचा प्रॉफिटमध्ये असतो, बाकीचे तुम्ही आठवड्यातले 3-4 दिवस रेडमध्येच असतात. आणि ती सेम बरोबर. गोष्ट माझी. हम्म, हम्म, मी हम्म. पण जवळजवळ ट्रेडिंग करिअर मध्ये आत्ता जून ऑगस्ट महिन्यापर्यंत कमीत कमीत कमी 70,000 रुपये लॉस मध्ये होतो. ओके. मी कधीही मोठी इन्व्हेस्टमेंट केली नाही, पण लॉस मध्ये तर मी होतो. आणि अशातनच मी एकदा इंस्टाग्रामवर स्क्रोल करताना तुमची माझी गाठ झाली. बरोबर. येस. तर आपण आता आणि सांगितलं की 70,000 पर्यंतचा लॉस आपला होता. येस. आणि मग आपली भेट झाली, आणि आपण सगळ्यात पहिली जी आपली पायरी हो. असते ती म्हणजे 5 दिवसांचा इंट्राडे मास्टरीचा जो मोफत आपला मास्टर क्लास असतो. तो हो. मास्टर क्लास आपण जॉईन केला ज्यामध्ये मी टू कॅन्डल सेटअप हो. शिकवला होता. येस. याबद्दल थोडंसं सांगा. ऍक्च्युली काय झालं, मी जेव्हा निराश झालेलो, हताश झालेलो, आणि एक पॉइंटला मी ट्रेडिंग सोडायचा निर्णय सुद्धा घेतलेला. साधारणतः जुलैचा दुसरा तिसरा आठवडा होता तो. अं, आणि माझी एक मैत्रीण आहे भक्ती म्हणून, एकदम हं. चांगली मैत्रीण आहे, दोघे पण खूप छान मित्र होते. तर ऍक्च्युली तिने मला सजेशन केलं की अशाशी एक जाहिरात मी बघितली आहे, तर ओके. आपण एकदा ट्राय करूया का. बरोबर. तर मी बरोबर. म्हणलं असं पण मी एवढे दिवस वाया घालवलेत, पैसे वाया घालवलेत, आणि हे जर आपल्याला फ्रीमध्ये शिकवतात 5 दिवस, हं. तर 5 दिवस मी करून बघतो, काय हरकत नाही. तिने मला मोटिवेट केलं की तू कर, काय नाही होत, कधी ना कधी तू बी होशील, असं होईल. तिने मला पुश करायचा प्रयत्न भरपूर केला आणि मी मग आपल्या ग्रुपला जॉईन झालो. बरोबर. आणि मला वाटते जूनच्या शेवटच्या आठवड्यात मी आपला तो सेटअप साठीचा जो क्लास असतो फ्री मधला तिथं मी जॉईन झालो. आणि मला थोडंफार मागचं नॉलेज होतंच. मग मी टू कॅन्डल सीटवर खरंच अभ्यास चालू केला की खरंच हे वर्क होतंय का. Yes. आणि बॅक टेस्टिंग मध्ये वगैरे ते समजलं की हा, हे खरं वर्क होतंय. म्हणजे आपल्याकडे दिशा दिशा तर आहे, आपल्याला दिशा देणार कोणतरी आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे ट्रेडिंग मध्ये कधीही कोण खरं बोलत नाही. बरोबर. प्रत्येक जणाला आपला ग्रीन कलरचा पोर्टफोलिओ दाखवायचा, आज मी हे केलं, आज मी ते केलं. पण कोण तुम्हाला सांगत नाही की मी कसं काय केलं. सगळेजण हं. सांगतात मी आज 5,000 प्रॉफिट केला, मी आज 10,000 प्रॉफिट केला. पण तो प्रॉफिट कसा केला हे जर तुम्हाला कोणी इलॅबरेशन करणार नाही, कोणीही काही सांगणार नाही.
मग मी असंच पुन्हा 2 आठवडे आपला जो फ्रीवाला क्लास आहे तो कंटिन्यू केला. माझ्या कन्सेप्ट भरपूर क्लिअर झाले त्यात, की मी कुठं चुकत होतो, काय चुकत होतो. मग पुन्हा माझं भक्तीचं बोल झालं, मग म्हटलं मी क्लास जॉईन करतो. आणि तिनंच तुम्हाला कॉन्टॅक्ट केलेला आधी, बरोबर, की बरोबर. सर असं असं करायचंय. आणि त्यानंतर मी फुल फ्लेजनं अभ्यास चालू केला. पण माझा विषय असा होता, मी ऍक्च्युली एक व्यावसायिक पण आहे. त्यामुळे मला पूर्ण वेळ कधी कधी ट्रेडिंगला देता येत नव्हता. त्यामुळे मी फॉरेक्सवर पण शिफ्ट झालो. आणि जसं जसं पुढं पुढं जात झालो, तसं तसं एकदम सोपं होत गेल्या गोष्टी. एकदम म्हणजे आता तर त्याची भीती पेल्यासारखंच झाली. येस. हीच महत्वाची अवस्था असते प्रत्येक ट्रेडरच्या येस. जीवनामध्ये, की त्याला स्पष्टता लागते, त्याला दिशा लागते. हो. आणि भीती जी आहे ही कशामुळं, भीतीचा जन्म हा फक्त आणि फक्त क्लॅरिटी नसल्यामुळे होतो. आता आपण टू हो. कॅन्डल सेटअप बद्दल बोलतोय, तर ही जी टू कॅन्डल हो. सेटअप आहे ही इंडियन मार्केटमध्ये, हो. क्रिप्टो मार्केटमध्ये, फॉरेक्स मार्केटमध्ये किंवा मल्टी कॉमोडिटी मार्केटमध्ये सगळीकडे हो. एक समान आपल्याला रिझल्ट येते. हो. येस. तर मग तिथून मग पुढे आपली 15 दिवसांची ट्रेनिंग सुरू होते. आणि 15 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये आपल्याला असं काय विशेष शिकायला मिळालं की आपल्यामध्ये हा बदल झालेला आहे? ऍक्च्युली 15 दिवसाचे ट्रेनिंग जेव्हा स्टार्ट झालेलं, येस. तेव्हा मी तर एवढा त्यात त्यात एक्साइटेड होतो, की टू कॅन्डलनच मला एवढा कॉन्फिडन्स तयार व्हायला चालू झालेलं सुरुवातीच्या काळात, की मला त्याबद्दलची आकर्षकता वाटू लागली, की आता पुढं काय, पुढं काय, पुढं काय. मग तुम्ही सांगितलं की तुम्ही बाबा पहिल्यांदा 10 पेपर ट्रेड करायचे, एक रिअल ट्रेड करायचंय, मग आपण पुढे जायचंय. ते पण मी आवडीने केलं. 10 पेपर ट्रेड, एक रिअल ट्रेड, आणि आपले जो रूल बेसचा ग्रुप आहे त्यात मी जॉईन झालो. बरोबर, पण त्यात असं झालं सुरुवातीला, की सुरुवातीला टू कॅन्डल सेटअप जो आपण फ्रीमध्ये करतो तो आला. बरोबर. आणि त्यानंतरचा जो आपला क्लास होता पहिला, त्यात आपलं तर मार्केट स्ट्रक्चर तेव्हा क्लिअर झालेलं, हम्म, हम्म. एटीएम सेटअप क्लिअर झालेला. बरोबर, त्यामुळं त्या ट्रेडमध्ये पळायची एक स्पष्टता आपल्याकडे होती. बरोबर, आधी आधी माझा विषय असा व्हायचा, की माझा समजा लॉस झाला 1,500 रुपये, 2,000 रुपये, माझ्या डोक्यात विचार यायचा, की आपण जरा क्वांटिटी वाढवूया. आता 2 लॉट घेतलेत, आपण 4 लॉट घेऊया. 4 लॉटवर असं असं करू म्हणजे आपला प्रॉफिट एवढा होईल. पण आपण विचार कधी केलाच नाही, की आपण लॉस किती घ्यायचंय. आणि मला आपल्या क्लासमध्ये सगळ्यात महत्वाचं शिकाय भेटलं, ते म्हणजे तुम्ही प्रॉफिट करताय, ग्रीन मध्ये आहे, ठीक आहे. पण ज्या दिवशी तुमचा लॉस होतोय, त्या दिवशी तो लॉस का झाला हे पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तुम्हाला प्रॉफिटमध्ये असण्यापेक्षा आपला लॉस जर झाला तर आपला लॉस का होऊ शकतो किंवा का झालाय हे माहित असणं पण गरजेचं आहे. येस. आणि आणि मी त्याच गोष्टीकडे पहिल्यापासून फोकस केला, बरोबर आहे. की मला एक वेळ प्रॉफिट नाही झालं तर चालेल, पण मी जे करतोय ते एका सिस्टीमनं चाललो पाहिजे, एका संयमानं चाललो पाहिजे, आणि एका शिस्तीत चाललो पाहिजे. जर बरोबर. माझा ट्रेड बनत नाहीये तर मी एक एक दिवस बसून काढेन. जर माझा ट्रेड बनतोय तर मग मी तो एक तर मी 1 पॉईंट घेईन किंवा 1.5 घेईन. याच बरोबर. हिशोबात मी पहिल्यापासून राहिलो. म्हणूनच मी आपल्याला ज्या वेळेला शुभेच्छाचा मेसेज केला त्यामध्ये स्पेसिफिक नोंद केली होती, कारण मी जेव्हा तुमचं पीएनएलचा एक्सेल शीट वाचली त्यात मला त्या येस. गोष्टी जाणवल्या की आपण एकदम येस. शिस्तीने त्या दोन्ही गोष्टींना कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे, प्रॉफिट आणि लॉस या दोघांना सुद्धा. आणि कसं असतंय, आपल्या मैलापर्यंत म्हणजे जे आपल्याला गाठायचे तिथपर्यंत हळूहळू पोहोचलं तरी चालेल. आपण सातत्यता राखून आणि आपले जे हम्म. नियम आहेत त्या नियमांवरती, हम्म. कोणतीही परिस्थिती आपल्या विरोधात असू द्या, परिस्थिती कशीही हम्म. असू द्या, पण नियमावरती अटळ राहून जर तुम्ही पुढे गेलात ना, तर हे यश आपल्याला गाठता येतं. आणि असंच यश तुम्हाला देखील मिळालं. तुम्ही सगळ्यात येस. पहिलं म्हणजे 6 फिगर अचिव्हर झाले. त्याच्याबद्दल जाणून घ्यायचे की तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट केली होती, किती रिस्क घेतली, येस. आणि त्याच्यातून नेमका किती प्रॉफिट आपण जनरेट केला. येस. ऍक्च्युली माझा आणि फॉरेक्स ट्रेडिंगचा कधी संबंध आला नव्हता आतापर्यंत. हम्म, पण जेव्हा कसं असतं, जेव्हा आपल्याला कंटिन्युअसली लॉस मधनं आपण फेस करतो, लॉसला सामोरे जातो, हम्म. त्यानंतर आपण त्यातनं एक पळवाट शोधायचा प्रयत्न करतो, की हे नाही होत तर दुसरं काय वर्क होते, दुसरं नाही वर्क होत तर काय होते. तर जे एक्सएनएचचं अकाउंट आहे ते माझ्या बहिणीचं अकाउंट होतं. हम्म, माझी हम्म. मोठी बहीण आहे, तिचं अकाउंट होतं एक्सएनएचचं. आणि तर ती मला बोलली की भैया असं असं होते, तर तू एकदा हे पण यूज करून बघ. मी तिला म्हणजे माझ्याकडे तर प्रत्येक हाताशी माणूस हा
कारण शोधत असतो हम्म. की माझा लॉस तो कधीच ऍक्सेप्ट करत नाही की माझा लॉस माझ्यामुळे झालाय किंवा माझा लॉस मी ही चूक केली त्यामुळे झालाय. मी प्रत्येक ब्लेमच टाकायचो की मी एंट्री टाकली की डिके होतोय, हे असं होतंय, ते तसं होतंय, इंडियन मार्केट वर्कच होत नाही, इंडियन मार्केटमध्ये कोण पैसेच बनवू शकत नाही. तर हम्म. तिने मला ते उपाय सांगितले की बाबा हा, मी तर असं पण आता अकाउंट युज करत नाहीये, तर तू माझा अकाउंट युज कर. बरोबर. माझा ऑलरेडी एक्सएनएस मध्ये अकाउंट आहे. आणि ऍक्च्युली मी तेव्हाच आपल्या रूल बेसला एंट्री पण झाली होती माझी. आणि आपला एक रूल पण आपण तयार केलेला की आपण निफ्टी मध्ये 15,000 सुरुवात करून 1 लॉटवर फक्त पैसे कमवणार आहोत. बरोबर. त्यामुळे माझ्या अकाउंटवर जे बाकीचे पैसे राहिलेले साधारणतः ते 51-52 हजार रुपये होते, हम्म. ते मी तिकडे फॉरेक्सला शिफ्ट करून टाकले. हम्म. फॉरेक्सला शिफ्ट केले आणि मग मी काय करायचो, जेव्हा मला इकडं एकदम कॉन्फिडन्स वाला ट्रेड भेटेल किंवा मी इथं दुकानात वगैरे आहे तेव्हाच मी निफ्टीवर फोकस करायचो. आणि मग मी संध्याकाळी रात्री 9 नंतर 10 नंतर फॉरेक्सवर ट्रेडिंग करायचो. कधी कधी टाइम मिळेल तसा फॉरेक्सवर ट्रेडिंग करायचो, पण त्यात असं झालं की माझा कॉन्फिडन्स फॉरेक्समध्ये बिल्ड झाला. आणि जवळजवळ अ, दिवाळीपर्यंत मी 2,23,000 रुपये त्यात प्रॉफिट जनरेट केला. 50,000 51,000वर. आणि माझ्यासाठी आयुष्यातली ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे. इथनं पुढे मी लाख रुपये कमवेन, 5 लाख रुपये कमवेन. पण Yes. हे जे हे जे होतं 1 महिन्याच्या कालावधीतली गोष्ट, ही गोष्ट खरंच मॅजिकल होती खूप. जेणेकरून मी असा मुलगा आहे की मी कधी कधी तिपटीत 5 पॉईंट मी टार्गेट नाही घेतले. ते मी सरांना पण सांगितलेलं की सर मी हो ट्रेड 2 दिवस होल्ड केलाय, मी ह्याचं काय करू. कारण मला बरोबर. जर प्रॉफिट दिसते, मला कळते की माझी स्पष्टता काय आहे, हा ट्रेड कुठपर्यंत मी होल्ड करू शकतो. तर मग मी तो बिना कारणाला बिना भीतीचा होल्ड करत होतो. आणि त्यातूनच मी सगळ्यात मोठा आतापर्यंतचा एक ट्रेड पण बुक केला 86,000चा. गुड. आणि त्यानंतरच एक दुसरं सगळ्यात मोठं प्रॉफिट बुक केलं अगदी दिवाळी दिवशीच. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच हो हो, मी आपण मला 52,000 मेसेज रुपये केला होता. प्रॉफिट. Yes. येस. आणि आता मी केलेल्या प्रॉफिट मधून मी गाडी पण घेतलेली आहे नवीन. वाव, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. येस. दिवाळी दिवशीच, दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीच मी त्याच प्रॉफिट मधून नवीन गाडी सुद्धा घेतलेली. सो ह्या गोष्टी जसं जसं आपल्या कॉन्फिडन्स बिल्ड होत जाईल किंवा जसं जसं आपण एक शिस्तप्रिय किंवा आपण एक स्पष्टता असलेला ट्रेडर बनत जाऊ ना, तसं या गोष्टी ऑटोमॅटिक आपल्या हातात येत जातात. कारण आपल्याला कुठली गोष्ट जर मिळवायची ना, तर त्याच्यासाठी आपली अगदी योग्यता पाहिजे. आज आपण बीटीसी असू दे, गोल्ड असू दे, किंवा अजून मी मल्टी कमोडिटी मध्ये गेलेलो नाही, नॅचरल गॅस मध्ये गेलेलो नाहीये. पण निफ्टीमध्ये पण अजून पण आम्ही ग्रुप मधले आपले तेच फॉलो करतात जे पहिल्यापासून करत होती. सकाळ सकाळ व्ह्यू टाकणे, 2 कॅन्डल सेटअपचे व्ह्यू बनवून टाकणे, आणि हम्म. काही झालं तरी 9, 9, 9:15 आधी आपल्या सेटअपवर काय पण झालं तरी असं. येस. व्हेरी गुड. तर आतापर्यंत आपण सांगितलं की आपण 5 दिवसांचा प्रवास, 15 दिवसाची ट्रेनिंग, त्यानंतर येस. आपण अजून दोन कमिटमेंट करतो. दोन ते असे असतात की एक तर तुम्ही छोट्या अमाऊंट पासून, म्हणजे किती, 1 लॉट किंवा 15,000 रुपयापासून एक मिनिट. तुम्ही स्टेप बाय स्टेप, म्हणजे 3 स्टेप आहेत आपल्या: रोल बेस्ड ट्रेडर, इमोशनलेस ट्रेडर आणि रॅपिड कंपाऊंडिंग मास्टर. तर यावरती आपला किती स्ट्रॉंगली विश्वास आहे, किंवा यासाठी तुम्ही आता तुम्ही ऑलरेडी हे जगलेले आहात की छोट्या अमाऊंट पासून कोणीही सुरुवात करून आणि शिस्तबद्ध राहून एक मोठी अमाऊंट उभी करू शकतो. येस. मला तो दिवस अजून आठवतो ज्या दिवशी आपला पहिला क्लास चालू झाला होता. मंगळवारचा दिवस होता, संध्याकाळची वेळ होती. ज्यात तुम्ही सक्त ताकीद दिली होती, जर माझ्या उभं काम करायचं तर तुम्हाला मागचं सगळं विसरायला लागेल. एकदम बरोबर. ऍक्च्युली मी क्लिअर सांगतो, मी पहिल्यांदा 950 वर काम करत होतो. 950 RSI हे जेव्हा मी दोन गोष्टींवर काम करत होतो. पण सरांनी सांगितलं, तुम्ही मला सांगितलं की नाही, तुला जर माझ्या उभं काम करायचंय तर तुला या गोष्टी सगळ्या सोडून मी जे शिकवेन तेवढंच शिकायला. कारण काय होतं, जसं आपण जास्त नॉलेज घ्यायला लागतो तसं आपलं मन डायव्हर्ट व्हायला लागतं की नक्की काय करायचंय आपल्याला. आपल्याला बरोबर. एक दुसरी गोष्ट सांगतो, एक सांगतो आपल्याला अप साईड जायचंय, एक सांगतो आपल्याला डाऊन साईड जायचंय. पण आपल्या मनात आपली स्पष्टता पाहिजे की आपल्याला काय करायचंय. बरोबर. मार्केट वर जाईल, खाली जाईल, तुमचा लॉस होईल, प्रॉफिट होईल, पण तुमची निर्णय क्षमता त्यात खूप मॅटर करते की तुम्ही निर्णय तिथं घेताय तो चुकीचा आहे का बरोबर आहे.
हे तुमच्या मनात फिक्स पाहिजे की आपण घेतोय ते चुकीचं आहे का बरोबर आहे. जर आपल्याला माहिती आहे की आपण जर एखादा निर्णय घेतोय, आपल्या मनात कॉन्फिडन्स आहे की हा ट्रेड वर जाईल, त्यात जर आपल्याला लॉस झाला तरी आपल्याला काय फरक पडणार नाही, कारण आपण आपल्याला कॉन्फिडन्स होता आपल्या सेटअपवर. येस, आपल्याला आता आपल्या कॉन्फिडन्स होता. येस, आपल्या कम्युनिटी मधले येस. सगळे मेंबर म्हणतात नाही सर, लॉस झाला आम्हाला आता भीती वाटतच नाहीये, कारण आम्हाला हा. माहिती आहे अचिवेबल आहे, परत आम्ही कव्हर करू शकतो का, तर हा आमच्या हो. मर्जीने गेलेला आहे. मार्केटला आम्ही येस. आमच्या मर्जीने हा एसएल दिलेला आहे. तुम्ही जर शिस्तप्रिय राहिला, संयमाने ट्रेडिंग केलं, तर तुमच्यासाठी काय अवघड नाही. मी तर मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, मी मागच्या शुक्रवारपासून आजचा शुक्रवार आहे, सगळे दिवस ग्रीन मध्ये क्लोज केलेत. एक पण दिवस मी लॉस मध्ये येस, क्लोज नाही केलेला. आणि मी माझा स्वतःचाच रेकॉर्ड मोडले, तर मी 4 दिवस कंटिन्यू ग्रीन मध्ये होतो. इथं आज मी कंटिन्यू 7 दिवस ग्रीन मध्ये आहे या आठवड्यात. व्हेरी गुड, 5 दिवस, हा. आणि येस, मी पहिल्यांदा 4 दिवस होतो, आणि अच्छा, अच्छा. या आठवड्यातला माझं रेकॉर्ड मी टोटल 7 दिवस मी कंटिन्यू प्रॉफिट मध्ये आहे. ओके, 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 ग्रेट. दुसरं महत्वाचं, एटीएम सेटअप आणि मार्केट स्ट्रक्चर, या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे हे प्रत्येक ट्रेडरला कशा प्रकारे मदत करता येईल? येस. ह्यामध्ये काय होते, भरपूर जणांचं कन्फ्युजन होते की आपण युट्यूबला किंवा रील्सवर असू दे, इंस्टाग्रामच्या, युट्यूबला, टेलिग्रामला, आपण जिकडं जाईल तिकडं एकच वाचतो, कुठली जाहिरात असेल. जे आता मी पण आधी खूप वेबिनार वगैरे करायचो, त्यात एक सांगायची पद्धत आहे की हा सेटअप, तो सेटअप, एक तर कोणतरी म्हणत होता की काय त्याचं नाव दिलेलं त्यानं, विष्णू भगवान सेटअप, बटरफ्लाय सेटअप. हम्म. पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही सेटअपच्या मागे न जाता मार्केट स्ट्रक्चर जे आहे, मार्केट स्ट्रक्चर ज्या पद्धतीने, कारण मार्केट 90% तर मार्केट स्ट्रक्चर फॉलो करतं. बरोबर. जर तुम्हाला माहिती आहे की मार्केटची दिशा काय आहे, हम्म. तर तुमच्यासाठी सेटअप घेणं खूप सोपं आहे. पण बरोबर. जर हा सेटअप, तो सेटअप, तुम्ही जर नुसतं सेटअपच्या मागे पळत राहिलात, तर त्याचं काय नाही. आता आपण, आपला जो क्वालिटी एटीएम आहे, नॉर्मल एटीएम, आपल्याला माहिती आहे की आपल्याला ह्याचं टार्गेट किती घ्यायचंय. बरोबर. पण जर आपण एखादा बाकीचा दुसरा स्टडी न करता फक्त सेटअप 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 ह्याच्याच नादी लागलो, तर मग आपल्याला थोडं अवघड जाऊ शकतं. त्यासाठी हम्म. आपल्याला दोन्हींचं कॉम्बिनेशन वापरणं येस, गरजेचं आहे. आणि दोन्हीचं मार्केट कॉम्बिनेशन फार स्ट्रक्चर, महत्वाचं आहे. येस, आपल्याला जर माहिती आहे की आपला जेव्हा गॉड सेटअप तयार होतोय, तेव्हा आपल्या 7 एंट्री कुठे ऍक्टिव्ह होत आहे, बरोबर, बरोबर. बुलिश गॉड. ह्या गोष्टी जेव्हा आपल्या मनात क्लिअर असतील की काय होणार आहे पुढं, काय होऊ शकतं पुढं, तर मला वाटतं हे जेव्हा आपण फोकस केला ना, तर ट्रेडिंग खूप सोपं होऊ शकतं. खूप येस, सोपं आणि होऊ शकतं. याचाच प्रत्येक ट्रेडरला फायदा होतोय ज्यांनी आतापर्यंत हो. हो. रूल बेस्ड ट्रेडर चॅलेंज कम्प्लीट केलेला आहे किंवा 6 फिगर अचिव्हर आहेत. तर या प्रत्येकाला येस. याच गोष्टींचा फायदा झालेला आहे की क्लॅरिटी मिळालेली आहे त्यांना. एटीएम सेटअपमुळं येस. एंट्री करणं सोपं जाते विथ स्मॉल एस एल, आणि येस. मार्केट स्ट्रक्चरमुळं आपल्याला लेवल्स कळतात आणि हो. आपल्याला लॉंगचे टार्गेट काढता येतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राइस कुठून वळण घेणार आहे हे आपल्याला इथून कळतंय. येस. येस. आज तर मी पहिला ट्रेड फक्त 7 पॉईंटच्या स्टॉप लॉस वर मी ₹550 प्रॉफिट केलाय. पहिला बुलिश होता तो का? हा, बुलिश होता निफ्टीचा. तो. तो येस. फक्त सात पॉईंटच्या स्टॉप लॉस वर मी तो ₹550 प्रॉफिट केले. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता आपण आपल्या या सेशनच्या शेवटाकडे आलेलो आहोत. बर. माझं आपल्यासाठी सपोर्ट, मदत म्हणा, लाईव्ह सपोर्ट म्हणा, आणि येस. मॉर्निंगचा व्ह्यू म्हणा, याची आपल्याला कशा प्रकारे हेल्प होत आहे? येस. पहिली गोष्ट, आता जे रोल बेस्ड ट्रेडर मध्ये आहेत, त्यांचा ऑलरेडी, ज्यांचं मार्केट स्ट्रक्चर वगैरे झाले, आपले विचार एक साथ येतात की इथं काय होणार आहे किंवा काय होऊ शकतं. हा, जेव्हा आपल्याला मागं जाऊन स्टडीचा, म्हणजे मागच्या बॉसवर किंवा काय असेल लेवलवर काम करायची वेळ येते, तेव्हा तुमचा व्ह्यू असल्याशिवाय आम्ही पुढे कधी जात नाही. आणि हम्म. 100% जवळजवळ मी तुम्हाला सांगतो, मी जेव्हापासून आपण तो ग्रुप तयार केलाय लाईव्ह म्हणून, लाईव्ह लाईव्हचा, येस. लाईव्हचा, अपडेटसाठी, हा. हा, लाईव्ह व्ह्यू म्हणून, लाईव्ह व्ह्यू, हा. तेव्हापासून मी दुसरं काही फॉलो करत नाही. मी फक्त तोच एक रीड करतो. आणि आपल्याला तर आता माझं मार्केट स्ट्रक्चर एवढं परफेक्ट आहे, एवढं परफेक्ट आहे, मी मार्केट स्ट्रक्चर शिवाय दुसऱ्या कशाचा अभ्यासच करत नाही. मी मार्केट स्ट्रक्चर जेव्हा मला कळलेलं आहे की नाही, मला मार्केट स्ट्रक्चरचा परफेक्ट अभ्यास करायचा, मी 2 दिवस पूर्ण एवढ्या डेडिकेशन त्या मार्केट स्ट्रक्चरचा अभ्यास केलाय. जवळजवळ मी 30 ते 40 वेळा ती व्हिडिओ बघितली, तेव्हा ती मला मार्केट स्ट्रक्चर पूर्ण क्लिअर झाली.
आणि ओके. तुम्ही ऍज अ ट्रेडर जेव्हा एखाद्या चार्ट कडे बघता, तेव्हा जर तुम्हाला ऑटोमॅटिक त्यात बॉस फेल दिसत असेल बिना चार्ट ड्रॉ करता, हम्म. मग तुम्ही काही करू शकता. आणि मला असं वाटतं की जो मार्केट स्ट्रक्चरचा स्टडी करतोय आणि जिथं त्याला कळते की एटीएम कुठं आहे कुठं नाही, तो कधीच लॉस मध्ये जाऊ शकत नाही. येस येस, मोठा लॉस नाही जाऊ शकत ते, असं आपण म्हणूया इथे. कधीच जाऊ येस. हा, लॉस होऊ आणि शकतो तुमचा यामध्ये जगा. माझा लाईव्ह सपोर्ट जो असतो तुमच्या वैयक्तिक, एक 1 to 1 आपण येस. म्हणतो ज्यावेळेला स्टुडंट सोबतचं माझं जे नातं आहे, येस. याबद्दल आपण काय सांगाल? मी मी जवळजवळ तुम्हाला सांगतो एवढे ट्रेनर बघितले, एवढ्या म्हणजे मी पण बेसिकचा क्लास 2 केलेत आधी. हम्म. कुणाला कोणाशी काय देणं घेणं नाही. त्यांचं फक्त एक आहे, तुम्ही ही फी भरा, तुम्हाला हे देऊ, तुम्ही असं असं करू, तुम्हाला ह्या व्हिडिओ देता येतील, तुम्हाला त्या व्हिडिओ देता येतील. चालू मार्केटमध्ये कोणीही तुम्हाला ऍज अ वन टू वन कधीही सपोर्ट देत नाही. हा, बरोबर. तुम्हाला काहीतरी तिथनं पळवाट सांगणार, हा हे ऍव्हरेज कर, ही कर, ती कर, असं कर, तसं कर. पण रिअल सोल्युशन ह्या गोष्टींचं असणं महत्वाचं. आणि मी तुमच्यावर खूप सेफ फील करतो. मला माहिती आहे की काही बी झालं तरी सर एक वेळ माझ्यावर चिडतील पण मला त्यातनं बाहेर काढतील. आणि बरोबर. मला ह्या गोष्टी मी 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 जसं जुलै महिना चालू झालाय तेव्हापासून अजून विनायक पवार सरांना कधीच डाऊट घेतला नाही, काय होईल आणि काय नाही, जी होईल ती बघून घेऊ. सर सांगतात ना होतंय, त्यांचा काय ते स्टडी आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे. मी 100% तीच गोष्ट करेन, मी काही बाकीचं बघणार. थँक्यू 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 थँक्यू. तर आपण आपला पूर्ण प्रवास आता बघितलात. आता आपण येस. क्रिप्टोमध्ये देखील यश मिळवलं, इंडियन मार्केटमध्ये देखील आपण येस. यश मिळवलेलं आहे. आता आपला प्रवेश आहे इमोशनलेस ट्रेडर. आणि सगळ्यात मोठी जबाबदारी तुमच्यावरती आता अशी आहे की जे तुम्ही 6 फिगर अचिव्हर आहात, हे तुम्हाला येस. टिकून राहणं गरजेचं आहे. कोणतंही यश जेव्हा आपल्याला मिळतं ना, तर ते यश मिळवण्यासाठी आपण ज्या ज्या ऍक्शन घेतल्या, ज्या जे डिसिजन घेतले, तेच फक्त आपल्याला रिपीटेड करायचे असतात. वेगळं आपल्याला काही करायचं नाहीये. आणि याच्या सोबतच तुम्हाला सतत आता 3 महिने प्रॉफिटेबल व्हायचं आहे, 3 महिने ग्रीन मध्ये राहायचं येस. आहे. आणि हे 6 फिगर अचिव्हर म्हणून आपल्याला राहायचं आहे. कारण यामध्ये मी तुम्हाला हेल्प करणार आहे की प्रॉपर ट्रेलिंग करून आता आपण जास्तीत जास्त नफा यातून कसा मिळवू शकतो, यामध्ये मी येस. आपल्याला मदत करणार आहे. सोबतच आपण 6 फिगर अचिव्हर म्हणून आपल्याला मी आजपासून संबोधत आहे. या पुढच्या पूर्ण प्रवासासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आणि या 1 to 1 कॉलसाठी देखील खूप खूप धन्यवाद. येस. येस. खूप खूप धन्यवाद सर. खूप धन्यवाद, अगदी मनापासून धन्यवाद. अगदी अंतःकरणापासून धन्यवाद की तुम्ही मला योग्य तो मार्ग दाखवला, योग्य ती दिशा दाखवली, योग्य तो संयम ठेवायला शिकवलं आणि मला एक प्रॉपर रूल बेस्ड ट्रेडर बनवलं. खूप आभार. थँक्यू थँक्यू थँक्यू. येस.